मनाला शांती झाली. आणि माझा मुलगा सर इंग्लिश मीडियम मध्ये काढला मॅडम आणि मराठी शाळेत टाकला. रील स्टार दोन शब्द बोला. 1 2 3 चांगला बोले. सुवर्णाक्षराचा हा कार्यक्रम 2005 ची जी बॅच आहे अतिशय सुंदर असा उपक्रम ही बॅच राबवली. मुलांचं जर लक्ष नसेल तर वह्या पुस्तक वह्या मिळणार नाही बरं का. वह्या खाऊ मिळणार नाही तुम्हाला. जेवणाचा टायमिंग झालाय ना त्यामुळे जास्त वेळ आम्ही घेणार नाही. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. सुटेल का रे असं गोष्टीचा नाही 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 नाही. सुटेल का रे माझा यार नाही 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 नाही. दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घन चक्कर. क्षणात बसती प्रेमाने तर क्षणात होते टक्कर. ही दोस्ती तुटायची नाय. हॅलो, सर्वांनी हाताची घडी घाला. आठ बसा सरळ बैठे बैठे सावध. बस सावधानाचा असतो. टाळ्या वाजवायचे. अरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नंबर 1 आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव नंबर 2 यांच्या इथे आज आपल्याच गावातील इसवी सन 2004-5 SSC ची जी बॅच होती त्यांनी एक संस्था चालू केली. सामाजिक मित्र संस्था वडगाव निंबाळकर यांचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा स्वातंत्र्य विद्या मंदिर वडगाव निंबाळकर या ठिकाणी पार पडला. आणि त्यांनी उदात्त हेतू ठेवून त्यांनी सर्वांनी अशी इच्छा व्यक्त केली की आपण ज्या शाळेमध्ये शिकलो, ज्या शाळेमध्ये घडलो, ज्या शाळेने आपलं आयुष्य घडवण्यासाठी मोलाचं योगदान दिलं त्या शाळेतील विद्यार्थ्यांना, त्या शाळेतील शिक्षकांना, त्या शाळेतील सर्व असणाऱ्या बालचमूंना काहीतरी आपण प्रेमाची भेट द्यावी म्हणून हा त्यांनी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम धरलेला आहे. या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सामाजिक मित्र संस्थेचे मी दोन्ही शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. त्यांचं अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या आणि उच्च दर्जाचा आपण उदात्त हेतू ठेवून हा कार्यक्रम घेतलेला आहे. यामध्ये बघा बॅच मध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी नाव वाचतोय. त्याच्यामध्ये कोण कोण आहेत? बहुतेक आमच्या दगडे मॅडम त्यांना शिकवायला पण असतील. आमच्या आग मॅडम पण शिकवायला असू शकतात. बोडरे मॅडम होत्या का नाही सांगता यायचं. आग मॅडम आणि दगडे मॅडमचे काही विद्यार्थी पण असू शकतात. तर याच्यामध्ये आहेत श्री दादा शेंडे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते. त्यांचंही जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. श्री नंदू तांबे पुणे शहर पोलीस हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही टाळ्या वाजवून स्वागत करू. जी जास्त टाळ्या वाजवून त्याला जास्त व्हायला आणि ज्याला जास्त श्री लखन लोणकर यांचं अतिशय मोलाचं योगदान आता सुद्धा शाळेसाठी चालू आहे. आपली खो खोची टीम जी तालुक्याला गेली होती मुलाची त्यांच्यासाठी त्यांनी अतिशय मेहनत घेऊन हायस्कूल मध्ये त्यांनी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं. असे लखन लोणकर पुणे शहर पोलीस त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. श्री राहुल जाधव हे प्राध्यापक आहेत. तुम्ही त्यांना ओळखतात. त्यांचंही जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. ज्यांचा वडगाव निंबाळकर मध्ये नाही तर पंचक्रोशीमध्ये दबदबा आहे, ज्यांच्या
वाणीने सुद्धा ओळखलं जातं की हा माणूस कोण आहे, असे आमचे मित्र आदरणीय किशोर आगम. राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं ज्ञान बऱ्याच प्रकारचं आहे. असे किशोर आगम पण ह्या मॅच मध्ये त्यांचंही जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. त्याचबरोबर रिलायन्स जिओ कंपनीमध्ये जे साहेब आहेत असे आदरणीय श्री महेश कदम उपस्थित आहेत, त्यांचंही जोरदार टाळ्या वाजून स्वागत करू. शेती क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव कमवलेले बागायतदार असे श्री विक्रम गायकवाड यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. श्रीयुत विकास नेवसे संस्थापक कृषी विकास ॲग्रो यांचंही जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. त्याचबरोबर जावेद भगवान भाई सामाजिक कार्यकर्ते, तुम्हाला दिसतच असेल बाई किती आज मस्तपैकी गॉगल बिगल घालून आलेले, त्यांचा स्नेह मेळावा असल्यामुळं. नाहीतर बाईंना आम्ही नेहमी वेगळ्याच प्रकारच्या गणवेशामध्ये पाहतो. तर असे बाई आपले या बॅचचेच विद्यार्थी आहेत, त्यांचंही जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. श्रीयुत हनुमंत चव्हाण उद्योजक ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही जोरदार टाळ्या वाजून स्वागत. श्रीयुत अमित चव्हाण ध्येय अकॅडमी मार्गदर्शक शिक्षक आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत. श्रीयुत उदय गार्डी ग्रंथपाल सहाय्यक शिक्षक, श्रीयुत रोहन खुर्ने उद्योजक, श्रीयुत प्रसाद शितोळे CISF, श्रीयुत सुनील कुटे सामाजिक कार्यकर्ते, या सर्वांचं टाळ्या वाजून स्वागत करूया. श्रीयुत अनिल जायपत्रे API सातारा, बघा या शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी कुठं कुठं गेले. असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर सातारा या ठिकाणी असलेले अनिल जायपत्रे. श्रीयुत हनान पठाण हे न्यायाधीश झालेले आहेत. न्यायाधीश आपल्या समोर इथं बाईंचं दुकान आहे बघा, त्यांचा मुंबईला आहे ते न्यायाधीश. हा, तर ते या शाळेचे विद्यार्थी, त्यांचंही जोरदार टाळ्या वाजून स्वागत. श्रीयुत धनंजय जगताप, श्रीयुत प्रशांत चव्हाण, श्रीयुत अभिजित राऊत. धनंजय जगताप उद्योजक आहेत, प्रशांत चव्हाण उद्योजक आहेत, अभिजित राऊत प्राध्यापक आहेत. श्रीयुत दीपक गायकवाड बांधकाम उद्योजक, यांचंही जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. मयूर चोरगे ट्रान्सपोर्ट मध्ये त्यांनी अतिशय चांगल्या दर्जाचं काम चालवलेलं आहे. श्री देवेंद्र खुडे उद्योजक आहेत ते. शशिकांत यादव बागायतदार आहेत. श्री अमोल दरेकर बागायतदार आहेत. अशा या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम तुमच्यासाठी केलेले. आम्ही ज्यावेळी शाळेमध्ये होतो खपराची पाटी सुद्धा मिळायची नाही. त्यांच्या अगोदर मी 2 वर्ष होतो. मी 10वीला 12वीला 2002-2004 ला होतो. त्यावेळेस खपराची पाटी सुद्धा आपल्याला शाळेमध्ये असताना मिळायची नाही, एवढी बेकार परिस्थिती होती. तर तुमच्या गावातील सर्व देणगीदार, तुमच्या गावातील सर्व गावकरी असतील, ग्रामस्थ असतील, विशेषतः तरुण वर्ग यांचं दोन्ही शाळेसाठी मोलाचं योगदान असतं. आणि सामाजिक मित्र संस्था यांनी तर आतापर्यंतच्या देणगीदारामध्ये आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं. तर आपण आता पुढील कार्यक्रमाकडे जाऊया. आपल्या शाळेमध्ये यांनी जी मदत केली यांचं स्वागत करणं आमच्या शाळेच्या वतीने, शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने कर्तव्य. प्रथमतः मी आमंत्रित करतो श्री नंदू तांबे पुणे शहर पोलीस यांचं स्वागत या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या दगडे मॅडम यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन. शाळेतील विद्यार्थ्यांना जे खाऊ वाटप असेल, वह्या वाटप असेल ते करत असतात. त्यांचं मूर्ती येथील आश्रम शाळेसाठी सुद्धा त्यांचं योगदान असतं. त्यांची मुलगी आपल्या जिल्हा परिषद शाळा वडगाव निंबाळकर नंबर 2 मध्ये शिकली. ऋतुजा राजेश काकडे असती.
करत असतात आणि या पद्धतीने आपण आदरणीय गुरु जे आपण बोलतो त्याच्यापर्यंत पुढे जे सगळ्यात पुढे त्यानंतर त्यांचा शिकवतात परंतु जे खरं ज्ञान आहे जे गुरु देतात त्याला गुरुजी हा शब्द वापरलेला आहे. आदरणीय गुरुजी हा शब्द कायमच मनामध्ये घर करून राहतो. मी कधी बघा पुढे गेला आपला शब्द खरंच गुरुजी हे फार महत्त्वाचं आहे. गुरु हा शब्द आदरणीय शब्द वापरला जातो. म्हणून प्रथमतः पदवी शिक्षकांचं मी अभिनंदन करतो. ते मुलं घडवली त्याच्यामध्ये जे असं उदय मॅडम असतील दादा मॅडम असतील आपले रोहित सर असतील आणि ते मुलाचं काम केलं आहे त्याबद्दल मी त्यांना शुभाशुभा देतो. मुलांचं जर लक्ष नसेल तर वह्या पुस्तक वह्या मिळणार नाही बरं का. वह्या खाऊ मिळणार नाही. जास्त गोंधळ केला तर वह्या मिळणार नाहीत. बघा आज आजची मुली बैठे बैठे सावधान. सगळ्यांना खाऊ पाहिजे ना माग. एक 5-10 मिनिटं फक्त शांत बसायचं. आज दिनांक 17/6/2025 आमची जी सामाजिक मित्र संस्था SSC बॅच 2004-5 यांच्या वतीने किंवा आमच्या संस्थेच्या मार्फत आज या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 या ठिकाणी या लहान चिमुकल्यांना वह्या वाटपांचा जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला. हा कार्यक्रम प्रामुख्याने आमच्या या संस्थेचे जे सक्रिय कार्यकर्ते लखन लोणकर असतील, दादा शेंडे असतील, नंदू तांबे असतील, जावेद असतील यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाची खरं तर संकल्पना पुढे आली आणि त्यांच्या खाली किंवा त्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम काय करण्यात आला ठेवण्यात आलेला आहे. बघा की लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा असतात. त्यांना आकार द्यावा तसे ते घडत असतात. ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या चिखलातून एखादी कलाकृती तयार करतो किंवा एखादं भांड तयार करतो तसंच या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेचे जे शिक्षक असतात ते शिक्षक सुद्धा लहान मुलांना काय त्या ठिकाणी घडवत असतात. ज्यावेळेस ही मुलं पहिलीमध्ये येत असतात त्यावेळेस ते पूर्ण कोरीपाटी असतात. त्यांना काहीही येत नसतं मात्र त्यांना घडवण्याचं संपूर्ण जे कार्य आहे हे संपूर्ण कार्य या जिल्हा परिषदेचे शिक्षक करत असतात. खरंच हे जे लहान मुलांना शिकवण्याचं काम आहे किंवा लहान मुलांना शिकवण्याचं जे कार्य आहे हे कार्य खरंच खूप मोठं आहे. कारण या लहान मुलांना लहानपणी जर त्यांना व्यवस्थित शिक्षण मिळालं किंवा व्यवस्थित त्यांना सवयी लागल्या तर पुढे जाऊन ते आदर्श नागरिक किंवा आदर्श असे समाजात वागण्यासाठी आदर्श नागरिक काय होत असतात. त्यामुळं ही लहान मुलं घडवण्याचं काम सर्वश्रेष्ठ काम मला वाटतं या झेडपीची जे शिक्षक असतात ते झेडपीचे शिक्षक करत असतात. त्यामुळं आमच्या सामाजिक किंवा आमच्या सामाजिक संस्थेकडून या सगळ्या शिक्षकांना किंवा या सगळ्या गुरुजन वर्गांना या ठिकाणी या कार्यासाठी मी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे बघा आज इथे या ठिकाणी मी उभा आहे. आम्ही सुद्धा सगळी झेडपी मध्ये शिकलेलो आहोत. आमची जी सगळी आहे ती बॅच सगळी झेडपी मध्ये शिकलेली आहेत. आज एक झेडपी शाळांची थोडीशी परिस्थिती वाईट झालेली असं बघताना थोडस वाईट वाटलं होतं. आमच्या वेळी एका वर्गामध्ये 8वी 5वी 3री 4थी 5वी 2-2 तुकडे असायच्या. 40-40 50-50 विद्यार्थी त्या ठिकाणी असायचे. अगदी वर्ग फुल भरलेले असायचे आणि भरपूर मौज मजा त्या ठिकाणी येत होती. मात्र आजकाल इंग्लिश मिडियमच्या शाळा भरपूर मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. आजूबाजूला कॉम्पिटिशन वाढलेले. त्या सुद्धा मला खरंच खूप बरं वाटतं किंवा अभिमान वाटतो की आपल्या वडगाव निंबाळकरच्या शाळांमध्ये त्या झेडपीच्या शाळा आहेत त्यांचा दर्जा खूप चांगला आहे. की आजूबाजूच्या शाळा किंवा मी ज्या भागात काम करतो म्हणजे मी आता भंडाऱ्याला आहे. जिल्हा भंडारा साकोली तालुक्यात आहे. त्या ठिकाणची जर अवस्था बघितली खेडोपाड्यातल्या शाळांची झेडपी शाळांची तर अक्षरशः 2-2 4-4 पोरं तिथं आहेत. त्या मानाने आपली परिस्थिती या ठिकाणी चांगली आहे. त्या शाळा टिकल्या पाहिजेत. या शाळा टिकल्या तरच गोरगरिबांच्या पोरांना शिक्षण मिळणार आहे त्या ठिकाणी. अन्यथा ही जर शाळा बंद पडल्या तर
गोरगरिबांच्या पोरांना शिक्षण मिळणार नाही का? शिक्षण खाजगी शिक्षण किंवा इंग्लिश मीडियमचं शिक्षण हे खूप महाग शिक्षण आहे आणि ते गोरगरिबांच्या मुलांना परवडणारं शिक्षण नाही. त्यामुळे या शाळा टिकल्या पाहिजेत, या शाळेतून गुणवंत विद्यार्थी घडले पाहिजेत आणि त्यासाठी या शाळेचे शिक्षक प्रयत्न करतात. गवळी सर असतील किंवा सगळ्याच मॅडम असतील, आता बऱ्याच मॅडम आहेत माझ्या परिचयाच्या पण काही नाहीये. सगळ्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न या पुढच्या काळात सुद्धा करावेत आणि उत्तम असे विद्यार्थी आपल्या वडगाव निंबाळकरचे विद्यार्थी पुढे जाऊन आणखीन आम्ही ज्या पोस्टवर आहोत त्यापेक्षा सुद्धा मोठ्या पोस्ट त्यांनी धारण कराव्यात किंवा त्यांनी घ्याव्यात ही आज अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर इथून पुढे जरी आमच्या बॅच कडून किंवा आमच्या या सामाजिक मित्र संस्थेकडून तुम्हाला काही मदत लागली तर नक्की हक्काने सांगा, आम्ही नक्की हक्काने तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे येऊ. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सर, अतिशय छान प्रकारे आपण मनोगत व्यक्त केलं आणि जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती आपण या ठिकाणी तुम्ही ज्या कालावधीमध्ये शिकला आणि आताची परिस्थिती सांगून तुमचं जे दातृत्व आहे त्याबद्दल माहिती दिली. धन्यवाद. यानंतर पुणे शहर पोलीस आपल्या पुणे शहर पोलीस असलेले श्री लखन लोणकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी यायचंय. जेवणाचा टायमिंग आलाय ना, त्यामुळे जास्त वेळ आम्ही घेणार नाही. सांगतो, ज्या शाळेमध्ये सर आम्ही शिकलो आता मराठी शाळेमध्ये असताना त्यावेळेस आम्हाला आपल्या तर त्या काळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती बघितली, खूप सुविधा भेटायला लागल्या मुलांना. त्यावेळेस काय नव्हतं, म्हणजे बाजारची पिशवी घेऊन आम्ही जायचो शाळेत, त्यावेळेसची परिस्थिती. पण आता एवढा मोठा पट बघून खरं बरं वाटलं. एक सांगायची गोष्ट अशी आहे की आता आपल्या आसपास इतक्या शाळा वाढल्यात, त्यातून पण मराठी शाळेचा तर आम्ही खूप गरजेचं आहे सर. आपल्या महाराष्ट्रासाठी तर खूप गरजेचं आहे, कारण इतकंही झाले आता, इतकी स्पर्धा वाढली की सगळं शिक्षणाचं बाजारीकरण पण यात मोठा सर एकदम मनाला शांती झाली. आणि माझा मुलगा सर इंग्लिश मीडियम मध्ये काढला मॅडम आणि मराठी शाळेत टाकला. हा सगळ्यात मोठी गोष्ट मी स्वतः माझा पुढाकार घेतला आणि पुढच्या वेळेस पण माझा सह्याद्री पब्लिक स्कूलला 3रीला मुलगा आहे, 4थीला पण मी या शाळेत घेणार आहे. फक्त मराठी प्रेम आणि आमची शाळा आणि या शाळेतून पण विद्यार्थी करतात त्यांना आमच्यातून कळतो. कारण एखादं मंदिर बांधलं, मंदिर कसं झाले फक्त ती सगळी कळच बघतात, कारण कळ सुंदर असतो दिसायला, खालचा पाया कोणाला माहित नसतो, पायाकडे कोण बघत नाही. पण ही मराठी शाळा आमची पाय आहे आणि हा पाया इतका मजबूत केला त्यावेळेस आमच्या शिक्षकांनी. आज आम्ही तो बोलतोय, एवढं करतोय, आमच्या जीवनात एवढं यशस्वी झालोय. सगळं जे आहे श्रेय ते फक्त मी माझ्या मराठी शाळेला देईल, माझ्या शिक्षकांना देईल. आणि आज जो सरांमुळे हा प्लॅटफॉर्म आम्हाला भेटला, या प्लॅटफॉर्मवरती इथून पुढे आपल्या संस्थेमार्फत सर ही आपला पहिलाच कार्यक्रम आहे. नंतर पण कधी गरज लागली, कुठलीही काय लागलं तर तुम्ही आम्हाला बिनधास्त सांगा सर. जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही मराठी शाळेसाठी करणार आहोत. आणि या शाळेचा चेहरा मोहरा आपण सगळी मिळून एकदम बदलून टाकू. इंग्लिश मीडियम पेक्षा पण आपली शाळा 1 नंबर करून टाकू, एवढं मी बोलतो. आणि सरांना सांगतो सर, आपण चॅलेंज घेऊ आणि आपली एक खो-खोची आहेत ना टीम, तिथून पुढे आपण खो-खोची टीम पण आपण बसू. पुढच्या वेळेस थोडक्यात गेले, मागच्या वेळेस, पुढच्या वेळेस आपण बक्षीसच घेऊन यायचं काय. चला, मला माहिती तुमचा जेवणाचा टायमिंग झालाय, तुम्हाला भूक लागली, तुम्हाला बिस्किट खायच्यात. आता अजून एक गोष्ट सांगायची राहिली महत्वाची. हा जो सेटअप टाकायचा जो जसा काही झालाय त्याला आमच्यातला ज्ञानेश्वर शिंदे, दादा शिंदे म्हणतात त्यांना, त्यांच्या पुढाकाराने सर हा कार्यक्रम झालेला आहे. आणि सगळ्यांच्या वतीने त्यांच्यासाठी एक धन्यवाद करतो, कारण त्यांनी काम केलं त्याला श्रेय दिलं पाहिजे. आणि तो 100% आहे. आपला नंदू असेल तो पुण्यात आहे सर, सुट्टी नसताना कधी एक दिवस आपल्यासाठी इथं आला, त्याचे पण धन्यवाद करतो, सगळ्यांचं करतो. आपल्या अशी युनिटी ठेवू आणि शाळेचं सगळं चेंज करून टाकू. चला थांबतो. बघा किती आत्मविश्वासाने या ठिकाणी लोणकर साहेबांनी आपल्यामध्ये प्रेरणा जागृत केली. खरंच मराठी शाळेमध्ये घडणारे विद्यार्थी कुठेही कमी नसतात हे त्यांनी दाखवून दिलं. असं म्हणतात की
जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते, आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. अशी प्रेमळ माणसं आपल्याला सामाजिक मित्र संस्थेच्या रूपात भेटलेली आहेत. यानंतर आदरणीय ज्ञानेश्वर शेंडे, दादा शेंडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही आपल्यातले विद्यार्थी होतो. आम्ही या शाळेत शिकलेले विद्यार्थी आहोत आणि आजचे हे विद्यार्थी उद्याचे नागरिक तयार करण्यासाठी त्यांना योग्य तो आकार देणे गरजेचं आहे. त्यांची शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढ ही योग्य मार्गदर्शन होणे अत्यंत महत्वाचे असे कर्तव्य आहेत. खरोखरच ही निरागस निष्पाप मुले मातीचा गोळा असे असतात. आजचे हे विद्यार्थी उद्याचे आपले भविष्य असणार आहेत. यातीलच अनेक विद्यार्थी सुदृढ, सक्षम आणि निरोगी आणि बुद्धिमत्ता असलेली बालके खरोखरच आपल्या देशाचे बलस्थाने निर्माण करणारे असतील. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये प्रेम, श्रद्धा, कर्तव्य, निष्ठा या सर्व गुणांचा संच यांच्यामध्ये हवा. त्यासाठी शिक्षक, पालक आणि समाज या सर्वांनी जागरूक असणे महत्वाचे आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या विद्यार्थ्यांमध्ये पराभव हा हसत स्वीकारण्याची आणि विजय हा संयमाने साजरा करण्याची जाणीव यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. तरच खरोखरच आपल्या देशाचे भवितव्य निश्चितपणे उज्ज्वल, यात मात्र शंका नाही. 20/4/2025 झाले. त्याच दिवशी आम्ही संस्थेची स्थापना केली. आमचा संस्थेचा उद्देश होता की गावात सामाजिक कार्य करायचे. सामाजिक कार्य कोणते करायचे हे पहिला प्रश्न आला. त्यात आम्ही पहिलं सुचवलं की आपल्या गावातल्या मराठी शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपण काहीतरी द्यायचं, ही संकल्पना मी आमच्या विद्यार्थ्यांना मांडली. विद्यार्थ्यांनी मला सगळ्यांनी सहकार्य केलं. पहिलं मी सर्वात आम्हाला स्वागत करतो. शाळा नंबर 1 सौ अरुणा आगल, शोभना गुले, सौ नारायण गोडरे, अनिल गवळे गुरुजी. तुळसोड जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 सौ कविता जाधव मॅडम, विजय दगडे मॅडम, सौ लता लोणकर, सौ सुनीता पवार, सौ राणी ताकवणे यांचा मी आभार मानतो. तसंच लहान पोरांना शिकवायचं कार्य आपले गुरुचे करतात. लहान पोरांना शिकवायचं कार्य हे अतिशय अवघड असतं. मोठ्या पोरांना शिकवायला सोपं असतं. लहान मुलांना शिकवायचं म्हणजे ते भरपूर कष्ट असतात. पण आपल्या शाळेचा दर्जा हा चांगल्या प्रकारे सुधारला आहे गवळी सरांनी. आपल्या शाळेचं नाव पेपरलाही सारखं येतं आणि गवळी सरांचा उद्देश हा शाळेसाठी असतो. दुसरी गोष्ट, ह्या शाळेसाठी आमच्या संस्थेच्या वतीने अजून भरपूर मदत मिळणार आहे. तसंच ह्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिकले आमचे विद्यार्थी त्यामध्ये नंदू तांबे हा पुणे झालेला आहे. राहुल जाधव हे आता प्राध्यापक आहेत. किशोर आगर राजकीय नेते आहेत. महेश कदम हा मध्ये साहेब आहे. दुसरी विक्रम गायकवाड बागायतदार आहे. विकास नेवशे संस्थापक आहे. जावेद राघवन सामाजिक कार्यकर्ते. लखन लोणकर पुणे पोलीस आहे. तसंच हनुमंत चव्हाण उद्योजक आहे. अमित चव्हाण मार्गदर्शक आहे. उदय गारडी ग्रंथपाल सहाय्यक शिक्षक. रोहन कोल्हे उद्योजक. प्रसाद शुक्ले CISF. सुनील कुटे सामाजिक कार्यकर्ते आणि जयपत्रे हा जोते आहे तो सातारा, त्याचा आपल्याला भरपूर सहकार्य मिळाला आहे. हनाल पठाण ते आता दिशे मुंबई या ठिकाणी. तसेच धनंजय जगताप उद्योजक. प्रशांत चव्हाण उद्योजक. अभिजित राऊत प्राध्यापक आहे. दीपक गायकवाड बांधकाम उद्योजक आहे. मयूर चोरगे ट्रान्सपोर्ट उद्योजक आहे. देवेंद्र पुढे उद्योजक. शशिकांत यादव बागायतदार. अमोल दरेकर बागायतदार. तसंच या जिल्हा परिषद शाळेकडून ज्या आमच्या विद्यार्थ्यांनी शिकल्या त्या विद्यार्थिनीमध्ये आज विद्यार्थी बाहेर देशात सर्व्हिस करतात. त्यामध्ये ज्योती शिंदे ह्या IT मॅनेजर आहे. रिचा मेहता ह्या मॅनेजर आहे. परत अश्विनी जावळे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तसंच काही विद्यार्थी शिक्षक झाल्यात. त्यामध्ये विनंबर निंबाळकर शिक्षक आहे. प्रतिभा पवार शिक्षक आहे. मी मनापासून आभार मानतो आणि इथून पुढे सर्वांना आमचं सहकार्य आहे. एवढं 2 शब्द थांबवतो. आजच्या सुवर्णाक्षराचा हा कार्यक्रम 2005ची जी बॅच आहे अतिशय सुंदर असा उपक्रम ही बॅच राबवली. या बॅचचं मी खरंच ऋणी आहे कारण सामाजिक जपत अनेक संस्थांना या मुलांनी दान केलेलं आहे आणि सुंदर असा हा उपक्रम यांनी राबवलेला आहे. असाच यांनी सुंदर उपक्रम
राबवावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि आता मगाशी सर म्हणाले की जिल्हा परिषदची मुलं अतिशय पुढे चाललेली आहेत. खरंच कौतुकास्पद आहे. 2 मिनिटं मुलांना. माझी दोन्ही मुलं या शाळेत शिकली. एक फिलिपाईन्स मध्ये MBBS शेवटच्या वर्षाला करते आणि मुलगा या शाळेमध्ये मुलांच्या शाळेमध्ये शिकला. आता तो 2nd इयर बागलकोट इथे BMA शिक्षण घेत आहे. दोन्ही विद्यार्थी हे माझे या शाळेतले आहेत आणि मला अभिमान आहे की दोन्ही मुलं माझी उच्च पदावर जात आहेत. त्याच्यामुळं जिल्हा परिषदची शाळेतली मुलं ही खरंच उच्च पदावर जातात हे मला मान्य आहे. आणि शिक्षण आमचे माननीय श्री गवळी सर आणि स्टॉफ गेली 7-8 वर्षामध्ये या शाळेचा पट कमीत कमी 40% वाढलेला आहे. अनेक मुलं आता आपल्या शाळेमध्ये बाहेरून येत आहेत. मगाशी सर म्हणले की आपण इंग्लिश मीडियम पेक्षाही ती शाळा सुशिक्षित करू. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या शाळेचं नावलौकिक नक्कीच मोठं होईल. एवढं बोलून माझी भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नन्हा मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ,